मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे मंगळवारी रात्री 11:15 वाजताच्या सुमारास एक कार 25 फूट गळणीत कोसळल्याने 4 वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला। कुमार शौर्य सचिन तुयेकर वय 4 राहणार सावंतवाडी असे त्या बालकाचं नाव आहे। चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला। अपघातात शौर्य गाडीच्या खिडकीतून बाहेर फेकला गेला व गाडी त्याच्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर त्याला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। वैद्यकीय अधिकारी गजानन सारंग यांनी त्याला मृत घोषित केले। याबाबत बुधवारी पहाटे बांदा पोलिसात नोंद करण्यात आली। चालक सचिन तुयेकर यांच्यावर बेदकारपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत मिळालेली माहिती अशी की सावंतवाडी तिलारी कॉलनी येथील सचिन तुयेकर मंगळवारी रात्री जलसंपदा विभागाची कार घेऊन इन्सुली कोठावळे बांध येथे आपल्या सासरवाडीला गेले होते। 2 दिवस सुट्टी असल्याने पत्नी, मुलगी व मुलगा माहेरी राहायला गेली होती। त्यांना आणण्यासाठी सचिन तुयेकर गाडी क्रमांक MH01AN 9090 या गाडीने रात्री 9:30च्या सुमारास गेला होता। रात्री 11च्या सुमारास जेवण वगैरे आटोपून सचिन तुयेकर आपल्या पत्नी, मुलगा व मुलगीसोबत कारने यायला निघाला। दरम्यान कोठावळे बांध येथून सुमारे 3 किलोमीटर इन्सुली खामदेव नाका येथे तुयेकर कुटुंबीय आले असता ब्रिजचे काम सुरू असल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार रस्त्याच्या कठड्याला जोरदार आपटली। यात गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेला शौर्य पुढच्या दरवाजाची काच खुली असल्याने गाडीतून बाहेर सुमारे 16 फूट खोल गटारात पडला। त्यानंतर कार त्याच्यावर पडली। यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला। गाडी गटारात पडल्याने सचिन याची बायको वीणा हिने आपल्या भावाला कॉल केला। यात आमची गाडी खाली कोसळली असून शौर्य गाडीखाली अडकला आहे, त्यामुळे तू लागलीच खामदेव नाक्यावर ये असे सांगितले। भाऊ झिलू याने लागलीच खामदेव नाका येथे धाव घेतली। गाडीखाली दरीत कोसळली असल्याने व अंधार असल्याने गाडी आढळून आली नाही। त्यानंतर त्यांनी पुन्हा फोन करून गो स्लोच्या बोर्डकडे आपण खाली अडकलो असे सांगितले। त्यानंतर तो घटनास्थळी पोहोचला। त्याने लागलीच खाली उतरून सचिन तुयेकर यांना बाहेर काढले। त्यांनी गाडीच्या खाली अडकलेल्या शौर्य याला बाहेर काढून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन सारंग यांनी त्याला मृत घोषित केले। अपघाताचे वृत्त समजताच इन्सुली वासीय व नातेवाईकांनी बांदा येथे गर्दी केली होती। रात्री उशिरा बांदा सहाय्य निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी घटनास्थळी भेट दिली। याबाबतची खबर झिलू कोठावळे यांनी पहाटे बांदा पोलिसात दिली। सकाळी स्पॉट पंचनामा केला। मृत शौर्य याचे वडील सचिन तिलारी पाटबंधारे विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत। तिलारीचे अभियंता BV जाधव यांनी बांदा येथे सकाळी भेट दिली। सकाळी शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। शोकाकुल वातावरणात त्याच्यावर उपरलकर स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले। ब्रिजचे काम चालू असल्याने तसेच तेथे सूचना फलक न लावल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले। तर लागलीच सूचना फलक न लावल्यास महामार्ग विभागास जाब विचारणार असा इशारा इन्सुली ग्रामस्थांनी दिला।